ओके. पोलीस आपल्या घरी येतो आणि आपल्याला सांगतो चला तुम्हाला साहेबांनी बोलवलं आहे पोलिटिशियनला. आपण घाबरून जातो, आपला काही संबंध नसतो, आपण काही केलेलं नसतं. पण पोलीस आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांना अंगावर काटा फुटतो. हे योग्य नाही. तर पोलिसांनी येताना असं घरी येऊन आपल्याला पोलिटिशियनला चल म्हणणं, आपण एक काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्याविरुद्ध काही सर्च वॉरंट आहे का, आपल्याविरुद्ध काही समन्स आलेलं आहे का, आपल्याला काही आणखी वेगळ्या प्रक्रिया आहे का, किंवा साक्षीदार म्हणून बोलवलं आहे का, आपल्याला पंच म्हणून बोलवलं आहे का, ही कन्सेप्ट आपल्याला पोलिसांनी अगोदर क्लिअर केली पाहिजे. पोलिसाला जर आपल्या घरी यायचं असेल तर त्याला कोर्टाचा आदेश असावा लागतो. समन्स बजावण्याकरता पोलीस आपल्या घरी अशा थाटामध्ये येतात जसं तुम्हाला पकड वॉरंट निघालेलं आहे. घाबरू नका. त्याला पहिले विचारा तुझ्या हातात काय आहे. पोलिसांनी जर आपल्याला पेपर दाखवले तर आपण जायचं नाही, काय होणार नाही आपलं. आणि पोलीस स्टेशन जायची गरज नाही. समन्सची बजावणी करता असेल तर आपल्याला घरी बजावणी केली जाते. पण याविरुद्ध आपल्याला बऱ्याच वेळा नियम माहीत नसतात. पोलीस येतात आपल्या बिल्डिंगमध्ये, पोलीस आला, सोसायटीत पोलीस आला, आपण घाबरून जातो. आणि घरातले वृद्ध आई वडील असतात ते पण घाबरून जातात. आपण यापुढे पोलीस आपल्या घरी आल्यानंतर घाबरायचं नाही. तो कशा करता आला त्याला विचारायचं. त्याला जर कोर्टात समन्स असेल तर आपण तो बघायचा, वाचायचा, केस नंबर वगैरे लिहून घ्यायचा. तर घ्यायचा का घ्यायचा हे आपण ठरवतो. आपण समन्स पण नाकारू शकतो. आणि जर कोर्टाचं आपल्याला साक्षीदार म्हणून बोलवलं पोलिसांनी तर तसा त्याच्याकडे आदेश असायला हवा. वरिष्ठ अधिकारी सही शिक्क्याने आदेश असायला हवा, तरच तो आपल्याला बजावणी करू शकतो. पोलीस काय करतात, बऱ्याच वेळा इतर गुन्ह्यांमध्ये, किरकोळ गुन्ह्यांमध्ये एखाद्या आरोपीला अटक करून ठेवतात, दिवसभर पोलीस कस्टडीत ठेवतात. नियम असा आहे, एखाद्याला जर अटक केली तर त्याला 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर करावं लागतं. पण पोलीस 2-2 दिवसाच्या ताब्यात ठेवतात आणि त्याला कोर्टात न्यायच्या वेळी अटक दाखवतात. हे सगळे प्रकार आपल्याला माहीत असायला हवे. यापुढे पोलीस आपल्याकडे आला समन्स बजावायला, वॉरंट बजावायला, तर आपण अजिबात घाबरायचं नाही. त्याला विचारायचं त्याच्याकडे काही ठोस पुरावा आहे का, आम्ही आरोपी का, साक्षीदार आहे का. आणि आणखीन एक गोष्ट, आपल्याला जर पोलिटिशियनला बोलवलं तर आपल्याला बरोबर वकिलाला घेऊन जाता येतं. आपलं सांगायचं मी माझ्या वकिलाबरोबर येणार आहे. वकील सगळं समजून घेतो, काय प्रकार आहे, काय नाही, काय घडलं, म्हणजे आपल्याला वकील बरोबर नेता येतो. हेही लक्षात ठेवा. आपल्याला जर साक्ष नोंदवून घेणार असेल तर ती आपण वाचून घेतली पाहिजे. पोलीस काय करतात, संपूर्ण लिहून काढतात, आपल्याला सही करा म्हणतात. अशा सह्या करायच्या नाही. पूर्ण वाचायचं, समजून घ्यायचं, मगच सही करायची. आणि महिलांसाठी विशेष कायद्यामध्ये तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की महिलांना संध्याकाळी 6 पासून तर सकाळी 6 पर्यंत अटक करता येणार नाही. याचा पण बेनिफिट महिलांनी घेतला पाहिजे. आणि वाचल्याशिवाय सही करायची नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सही त्याकडे असली पाहिजे, त्याच्याकडे कापी नोटीसवर, ती नोटीस दिल्याशिवाय आपण जायचं नाही. यापुढे प्रत्येक सुद्धा नागरिकाने पोलीस घरी आल्यावर घाबरायचं नाही. त्याच्याकडे आदेश आहे का बघायचं. आणि तो नुसता पोलीस स्टेशनला चल म्हणतो तर जायचं नाही. पहिले त्याची खात्री करायची, त्याच्याकडे काय हातात काही आहे का, त्याचा रिपोर्ट का कोर्टाचा काही. धन्यवाद. पुलिस पूछताछ के दौरान अपने एडवोकेट से बात करना आपका लीगल अधिकार है। जी हाँ, कॉन्स्टिट्यूशन के आर्टिकल 22 और BNSS के सेक्शन 38 के तहत पुलिस पूछताछ के दौरान अपने एडवोकेट से कंसल्ट करने का आपको पूरा अधिकार है। सुप्रीम कोर्ट ने एक केस में क्लियर किया है कि बिना किसी लीगल एडवाइस के किसी व्यक्ति पर जवाब देने का प्रेशर बनाना इलीगल है। यह आपका मौलिक अधिकार है। पुलिस इसके लिए आपको मना नहीं कर सकती। नमस्कार, आज के मुख्य समाचार। कहा जाता है कि औरत बिना घर नहीं चलता है। हमारा और हमारे चैनल का ये मानना है कि अगर औरत इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सएप पर ना हो तो ये भी नहीं चलेंगे। इसी के साथ एक बड़ी रिसर्च से पता चला है कि सिर्फ 10% महिलाएं ही धूप से जलती हैं, बाकी की 90% महिलाएं एक दूसरे से जलती हैं। और उससे भी बड़ी रिसर्च से पता चला है कि पति अपनी पत्नी को सिर्फ खुश रख सकता है लेकिन चुप नहीं रख सकता। और उससे भी बड़ी रिसर्च से पता चला है कि लड़कियां अपनी सिर्फ एक ही गलती मानती है कि गलती कर दी मैंने तुम पर भरोसा करके। हेलो डॉक्टर साहब, मेरी बीवी को कुत्ते ने काट लिया है। अरे नहीं नहीं, बीवी तो ठीक है, वो कुत्ता पागलों जैसी हरकतें कर रहा है, पता नहीं क्या। राणा जी माफ मुझको, राणा जी माफ करना।